रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी रामकृष्ण. बाबा तुम्ही कोणत्या गावून आलेले आहात? मी धार मांगणगाव तालुका जिल्हा परभणी. परभणीहून मी आळंदीला आलेला आहे वारीमध्ये. वारीमध्ये. मग आता तर आषाढी वारी झालेली आहे, 25 जुलैला आषाढी एकादशी झालेली आहे. तर मग एवढे जे वारकरी थांबलेले आहेत ते कशासाठी थांबलेले आहेत तिथं पंढरपूर? हे उद्या बुधवारी गोपाळकाला होणार आहे तिथं, आणि गोपाळकाला झाल्यानंतर मग आपापल्या परिणाला वारकरी आपापल्या गावाला जातात. बरं तुम्ही किती वर्ष झालं वारी करता? मी 25-26 वर्ष झालं मी वारी करतो. वारीचा आनंद काय कसा? म्हणजे हे आनंद म्हणजे महाआनंद आहे. दिवाळी जशी 3-5 दिवसाची असते, पण ही 15 ते 18-20 दिवसाची दिवाळीच आहे, महादिवाळी. हा, दिवाळी म्हणजे दिवाळी, महादिवाळी. आनंदी आनंद, नामस्मरण सदा, नाम घोष करू हरी कथा. आनंदी आनंद. आनंद आनंद. आणि असा आनंद कुठंच भेटणार नाही. कुठंच नाही या जगाच्या पाठीवर. म्हणून तर मग संत महात्मे तुकोबाराय म्हणले, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीचा. आता समजा या काल्याला समजा श्रीकृष्ण परमात्मा अवतारात येते समजा पांडुरंगाच्या. हो, आणि त्यांनी द्वारकेहून ते इथं आले, आणि त्याच्यामुळे ती परंपरा आहे इथं पहिलेपासूनच परंपरा. हा, की इथं गोपाळपुऱ्यावर सकाळी 4:12-2 वाजल्यापासून सुरू होते कालाला येते. तर मग आपापल्या परीनं वारकरी आपापल्या दिंड्या तिथं नेऊन काला आनंदात पार पडतात. छान. गोपाळ काला गोड झाला, गोपाळ काला गोड झाला. बस गोपाळ कृष्ण भगवान की जय म्हणतात. रामकृष्ण हरी. चला, कसं संत म्हणतात तसं रामकृष्ण हरी. बंद करून टाक. रामकृष्ण